राम राम. मी रमेश राजूरकर, नंदीग्राम राजूरकर यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. मध्यंतरीच्या काळामध्ये बार कौन्सिलच्या निवडणुका, बार असोसिएशनच्या आणि आमच्या सोसायटीच्या निवडणुकांमुळं मला आपल्याशी हितगुज करता आलेलं आहे. आजचा विषय आहे न्यायालयाचा निकाल. काश्मीरमध्ये सीमा नावाची एक नर्स होती, तिच्या अपहरण करून बलात्कार करून तिचा खून केला होता. ही घटना 35 वर्षापूर्वीची आहे, ज्यावेळी काश्मीरमध्ये 370 कलम होतं. आतंकवाद्यांनी केलेल्या हे कृत्यावर आज 35 वर्षानंतर चार्जशीट फाईल झालेली आहे. हे कशामुळे शक्य झालं तर केंद्र सरकारनं 370 कलम रद्द केल्यामुळं. यामध्ये आता एकच आरोपी जिवंत आहे आणि तो आतंकवाद्याचा म्होरक्या होता, भारतातला पाकिस्तानशी संबंधित संपर्कात होता आणि पाकिस्तानच्या पैशावर जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी घटना घडवित होता. तो आता एक आरोपी शिल्लक आहे, बाकी 5 आरोपी मुक्ती पावलेले आहेत. पण न्याय आहे हे म्हणायला ही जागा आहे की आज त्याच्यावर चार्जशीट फाईल झालेली आहे आणि तो इतरही केसेसमध्ये जेलमध्ये असल्यामुळं 100% त्याला या केसमध्ये शिक्षा होईल. ही भारतामध्ये न्यायालयीन निकालाची दिरंगाई आहे. यासाठी सरकार जे आत्तापर्यंत होतं पूर्वीचं, की ज्यांनी न्यायालयाच्या निकालाकडे किंवा न्यायालयाच्या गरजांकडे लक्ष दिलंच नाही, त्याचे हे दुष्परिणाम आहेत की लोकांना न्याय उशिरा मिळतो. त्यानंतर दुसरं एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये परवा निकाल लागला, त्याचा निकाल 70 वर्षानंतर लागलेला आहे. सिव्हिल प्रकारचा तो दावा होता, जो तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय, हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट इथपर्यंत पोहोचला. त्यामुळे 70 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये निकाल दिला. तेव्हा अशी परिस्थिती होती की दिवाणी जर दावा द्यायचा सिव्हिल तर आजोबांनी द्यायचा, दावा दाखल करायचा आणि नातवानी किंवा पंतूनी त्याचा निकाल घ्यायचा. अशीच ही घटना आहे. 70 वर्षापूर्वीचा दावा आता निकाली निघालेला आहे. ही गोष्ट लोकशाहीसाठी किंवा न्यायासाठी योग्य नाही आहे. तरी पण न्याय मिळाला हा आनंद आहे. त्याची दुसरी बाजू अशी पाहता असं म्हणता येईल की आपण विनोदानं, की आजोबानं ज्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, ती प्रॉपर्टी न विकता आल्या, कोर्टात असल्यामुळे विकता आली नाही आणि त्याचा नातवाला भरपूर मोबदला मिळणार आहे. हा विरोधाचा भाग झाला समजू आपण. आणि त्यानंतर तिसरी घटना अशी आहे की जी पुण्यामध्ये झालेलं प्रकरण होतं की भीमराव कांबळे या आरोपीनं, गुन्हेगारानं 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, तिच्यावर अत्याचार केले आणि भीषण क्रूर अशा प्रकारचा हा खटला चालला. न्यायालयाने त्यामध्ये बरेच शब्द रचना वापरलेली की रेनेस्ट ऑफ प्रेयर आणि अतिक्रूर, फिरसवानी अशा प्रकारचे शब्द त्या निकालामध्ये वापरले आहेत. त्या आरोपीला 60 दिवस हे प्रकरण चाललं आणि त्यानंतर फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे. त्याच्यावर बरेचसे सेक्शन लावण्यात आले होते आणि त्या सेक्शनखाली भारतीय दंड संहिता पहिली होती, आता तो कायदा बदललेला आहे आणि त्या आरोपीला शिक्षा झाली. सगळ्या महाराष्ट्रामध्ये लोकांनी आनंद व्यक्त केला आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. तोपर्यंत या गुन्हेगारांवर वचक बसणार नाही. यामध्ये असंच एक प्रकरण मी चालवलं होतं जे भोकर जिल्हा न्यायालयामध्ये. त्यामध्ये 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, अत्याचार करून तिचा खून केला होता. ते प्रकरण न्यायालयात
चार्जशीट आल्यापासून 42 दिवसामध्ये त्याचा निकाल लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये असं एक प्रकरण नाही की ज्याचा इतक्या त्वरित निकाल लागलेली ही पहिली केस आहे. आणि पुण्याची जी केस आहे ती 60 दिवसामध्ये निकाल लागलेली आहे. आणि न्यायालयाच्या निकालामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशा प्रकारची सध्या मागणी वगैरे होत असती. पण आम्ही रेग्युलर कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक सारख्याच न्यायालयाचा भूमिका घेऊन गंभीर असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे. न्यायालयामध्ये डिले होत आहे हे योग्य नाही आहे. पण या परिस्थितीला बदल कसा करायचा या बाबतीमध्ये सगळे विद्वान आहेत. सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश, हायकोर्टातले न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टात हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे सगळे होते. या बाबतीमध्ये का विचार केला जात नाही की त्वरित न्याय मिळावा म्हणून. ही भूमिका आता बदलली पाहिजे. हजारो खटले, लाखोनं खटले आज न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. न्याय मिळत नाही असं लोकांचा समज झालेला आहे. तर उशिरा मिळालेला न्याय कामाचा नाही ना. तो कोणत्याही प्रकारचा न्याय असतो तो त्वरित मिळाला तर त्याचा जास्त आनंद आहे, त्याला फायदा होऊ शकतो ना. आणि ही भूमिका जी न्यायालयाची झालेली आहे की डिले होणं, यामध्ये काहीतरी आता बदल होणं काळाची गरज आहे. यामध्ये आता सध्या आलेलं इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, आपले इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत, त्याचा वापर करून आणि AI चा वापर करून न्यायालयामध्ये जे प्रलंबित लाखो खटले आहेत त्याचा निकाल कसा त्वरित लागेल याबद्दल विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि मी माझ्या सरकारी वकिलाच्या काळामध्ये खटले जास्तीत जास्त दिवसात त्वरित निकाली काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये अशा प्रकारचे कोणताही स्वरूपाचे गुन्हे होते जे खून, बलात्कार, डाका अशा सिरियस केसेसमध्ये मी त्वरित न्याय मिळवून देण्याचा माझ्या दृष्टीने मी प्रयत्न केलेला आहे. मी यापुढे असे जे काही मी खटले चालवले त्याबद्दलच्या काही कथा खटल्याच्या मी सांगणार आहे. त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला जी मी चालवलेली केस आहे भोकर न्यायालयामध्ये सरकारविरुद्ध बाबूराव संगीराव त्या आरोपीला फाशी शिक्षा भोकर न्यायालयाने दिली होती त्याबद्दल मी आपल्याला विस्तृत माहिती देईल. आणि अशी जी काही खटली मी चालवली त्याबद्दल माझा न्यायालयीन कामकाजाचा अनुभव मी आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. की आपल्यासमोर मत मांडलं, आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या आपल्याला जे योग्य वाटेल. आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. जय श्रीराम.